केली होती की नव्हती केली होती? केली होती ना आपण. ज्या कोविडच्या काळात जेव्हा अर्थचक्र देशाचं बंद पडलेलं, महाराष्ट्राचं अर्थचक्र बंद पडलेलं, जगाचं अर्थचक्र बंद पडलेलं, तेव्हा जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर, शेतकरी बांधवांवर आपत्ती आली असेल, गारपीट झाली असेल, सततचा पाऊस लागला असेल, कधी दुष्काळ आला असेल, त्या 2.5 वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने तुम्हाला मदत केली होती की नव्हती केली? केली होती ना. आता तुम्ही मला सांगा, ती 2-2.5 वर्ष आपली, जिथे आपल्याला एका बोटावर कर्जमुक्ती मिळाली होती, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे घोषित केलं होतं त्याच्या आधी की कर्जमुक्ती, कर्जमाफी, एक तर त्यांनी सांगितलं होतं कर्जमाफी, आम्ही शेतकऱ्यांना माफ करणारे कोणी नाही आहोत, आम्ही कर्जमुक्ती करणारे आहोत. अन्नदाता देवो भव, शेतकरी आपला देव आहे, ही भूमिका घेऊन उद्धव साहेबांनी सांगितलं होतं माफी शब्द वापरू नका, कर्जमुक्ती. माफी आपण गुन्हेगाराला करतो, पण त्यांची जी कर्जमाफी होती त्यांनी होर्डिंगवर लावली होती. काय काय दाखले द्यायला लागत होते, कधी पणजोबांना सोबत आणा, कधी पंटूला सोबत आणा, कधी मित्राला सोबत आणा, आता हे बोट झालं तर हे बोट लावा, तर अंगठा लावा, तर हे द्या, छप्पा द्या, सगळं जा, पण कर्जमुक्ती काही झाली नव्हती. उद्धव साहेबांनी एका बोटावर करून दाखवली होती. त्याच तुलनेत ही गेली 2 वर्ष जेव्हा अवकाळी सरकारच आपल्या डोक्यावर बसलं, मिंदे सरकार, खोके सरकार, गद्दार गँगचं सरकार, बापचोरांचं सरकार जेव्हा डोक्यावर बसलं, हे बसल्यानंतर तुम्ही मला सांगा, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये कृषी मंत्र्याचं नाव कधी तुम्ही पक्का ऐकलंय का? एक बाजूच्याच तिकडे होते, आलेत कधी बांधावर? आलेत कधी? दिसले कधी? तुम्ही मला सांगा, आत्ताचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? नाव माहिती का कोणाला? दिसलेत का कधी इथे? गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अनेकदा आपत्ती आली आपल्यावर, गारपीट झाली, अनेक काही गोष्टी झाल्या, पाऊस झाला, दुष्काळ झाला, मग काही पूर आला. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही मला सांगा, ह्या सरकारने, ह्या गद्दार गँगच्या सरकारने मदतीचा कधी तुम्हाला 1 रुपया तरी दिलाय का? मदत कधी खात्यावर पोचली का? जसे आम्ही सगळं दिसायचं तुम्हाला, सरकार असताना पण, सरकार नसताना पण आम्ही आलोय, तुमच्या बांधावर आलोय, अनेक ठिकाणी मी गेलोय, तालुक्यामध्ये गेलोय, गावागावामध्ये गेलोय, सगळ्यांना भेटलोय, बोललोय, विनंती केली की शेतकरी आत्महत्या थांबले पाहिजेत, शिवसेना तुम्हाला धीर देईल. असं ह्या सरकारमधून कोणी तुमच्या बांधावर आले का? खांद्याला खांदा कोणी लावलाय का? नाही लावलं. आणि हेच सरकार तुम्हाला सांगते, हे भाजप प्रणित खोके सरकार जसं इथे अत्याचार शेतकऱ्यांवर करत असतं, तसं केंद्र सरकार देखील अत्याचार करत असतं, ते शेतकरी बांधावर करत असतं. आज आपण पाहतोय, जसं कापसाचा भाव मला अंबादासजी आपण सांगितलं, तसं आज मी प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर मी विचारतो, शेतमालाला भाव आहे का? आणि तुम्ही मला उत्तर द्या, आहे शेतमालाला भाव? खत परवडतं तुम्हाला? नाही परवडत. तसंच उत्तर प्रदेशचे शेतकरी होते, पंजाबचे शेतकरी होते, चंदीगडचे शेतकरी होते, हरियाणाचे शेतकरी होते. 2 वर्षापूर्वी 370 दिवस तिथे दिल्ली समोर आंदोलन केलं. 2 वर्षापूर्वी मोदी साहेब स्वतः टीव्हीवर आले आणि सांगितलं मी काळे कायदे मागे घेत आहे आणि शेतकऱ्यांना वचन देते की जी तुमच्या मागण्या ते पूर्ण करणार. आज 2 वर्ष झाल्यानंतर ह्याच मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा शेतकरी बांधव हे सगळ्या राज्यांमधून आंदोलन करायला दिल्लीकडे निघाले होते, मोठा मोर्चा काढला होता, त्याच शेतकरी बांधवांवर ह्या सरकारने, ह्या भाजपवाल्यांनी, भाजपच्या सरकारने, एनडीएच्या सरकारने लाठीचार्ज केला. जे खेळ लडाखमध्ये चायनाच्या विरुद्ध ठोकायला पाहिजे होते तेच खेळ रस्त्यात माझ्या शेतकऱ्यांचे लावले. लाठीचार्ज केलाच, गोळीबार तर केलाच, पण मगाशी हा जो ड्रोन फिरत होता ना आपल्या डोक्यावर फोटोग्राफीसाठी, त्या ड्रोन मधून अश्रुधूर सोडला. तुम्ही मला सांगा, शेतकरी बांधव म्हणून, शेतकरी म्हणून, या देशाचे अन्नदाता म्हणून तुम्ही ह्या भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना मतदान करणार आहात का? करू शकणार आहात का? जो भाजपा आपल्या शेतकऱ्यांना अर्बन नक्सल बोलतो, जो भाजपा आपल्या शेतकऱ्यांना खलिस्तानी बोलतो, जो भाजपा अतिरेकी बोलतो आपल्या शेतकऱ्यांना, अशा भाजपाला तुम्ही मतदान करणार आहात का? करू शकणार आहात का? नाही करू शकत आपण. तोच विचार जर मी पुढे घेऊन निघालो, तरुणांचा विचार केला, युवकांचा विचार केला, तर आज मी तुम्हाला विचारतो, जे शेतकरी बांधव आहेत, तुम्हाला वाटतं का की तुमच्या मुलांनी, तुमच्या मुलामुलींनी शेती करावी, कृषी क्षेत्र द्यावं, असं वाटतं कोणाला? ज्यांना वाटत असेल त्यांनी हात वरती करा की होय माझ्या मुलाला मी शेती करायला लावणार आहे.